गडचिरोली जिल्हा हा जवळपास 70% वनाने व्यापलेला जिल्हा आहे. आज जंगलाचं प्रमाण कमी कमी होत असल्याचे दिसते. येथील जंगल म्हणजे झाड नाहीत तर हजारो आदिवासी कुटुंबाची जीवनवाहिनी आहे. येथील शेतकरी बांधव शेतीबरोबर जंगलावर व बारमाही वाहणाऱ्या नद्यावर अवलंबून आहेत. जंगलातून मिळणाऱ्या विविध प्रकारच्या वनउपजापासून येथील जनतेला मोठ्या प्रमाणात आर्थिक हातभार मिळत असतो. जंगलातील 3 सोन्याचा हंगाम म्हणजे मोहवेचणी, तेंदूपत्ता संकलन आणि बांबू कटाई. हे 3 हंगाम येथील शेतकरी व भूमिहीन बांधवांना सोन्याचा हंगाम वाटतात, कारण या 3 हंगामापासून येथील जनतेला मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा मिळत असतो. आपण येथे मोहवेचणी या हंगामाबद्दल बोलणार आहोत व प्रत्यक्ष मोह वेचणाऱ्या शेतकऱ्यांसोबत चर्चा पण करणार आहोत. मार्च महिना उजाडला की दुसऱ्या हप्त्यात मोहवेचणीच्या हंगामाला सुरुवात होते. तो जवळपास 1 ते 1.5 महिना चालतो. मोहवेचणीसाठी सकाळलाच जंगलाच्या दिशेने जावे लागते. कधी जंगली हिंस्र प्राण्यांचा सुद्धा सामना करावा लागतो. मोहवेचणी हंगामात एक कुटुंब जवळपास 4 ते 5 क्विंटल मोह वेचत असतो. 4,000 क्विंटलप्रमाणे 15 ते 20,000 रुपये एक कुटुंब एका महिन्याकाठी कमावित असतो. मी सध्या गडचिरोली जिल्ह्यातील जो डोंगरगाव आहे, कुरखेडा तालुक्यामध्ये सोनसरी हे डोंगरगाव, त्या ठिकाणी त्या गावामध्ये आहे. काही कुटुंब या शेतामध्ये जो झाड आहे, मोहाचं झाड, ते मोहा या ठिकाणी वेचत आहे. त्यांच्यासोबत आपण संवाद साधूया. शेतामधला एक मोठा मोहाचं झाड आहे आणि या मोहाच्या झाडाखाली हे जे शेतकरी बांधव आहेत किंवा जे शेताचे मालक आहेत ते मोहा वेचत आहेत. आपण बघू शकता, छोटा मुलगासुद्धा या ठिकाणी आपल्या आईबाबाला मदत करत आहे. आपण त्यांच्याशी बोलूया. मी सध्या गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुका आहे, त्या कुरखेडा तालुक्यातील डोंगरगाव, सोनसरीजवळ डोंगरगाव आहे, त्या गावामध्ये आहे. एका शेतामध्ये हे जे जोडपे आहेत, पती पत्नी आहेत, ते मोहा वेचत होते. त्यांच्यासोबत मी थोडा संवाद साधणार आहे. जय शिवा. जय शिवा. तर तुम्ही जे मोहा आहेत ते मोहा तुम्ही वेचलेले आहात, तर मोहा वेचायला किती वाजता येतं? सकाळला येतं 8 वाजे. सकाळी 8 वाजता, नाही का? हां. तर किती वाजेपर्यंत राहतं मग शेतामध्ये मोहा वेचत? 12 वाजेपर्यंत. 12 वाजेपर्यंत. जास्त पडलं तर 1 वाजते. यंदा कमी आहेत हां, हां. यावर्षी 12 वाजे संपते. यावर्षी जे मोहाचं सीझन आहे किंवा मोहा पडणे जे आहे ते थोडं कमी आहे, कारण की गेल्या वर्षी थोडं मोठ्या प्रमाणात मोहा पडत होते, परंतु यावर्षी थोडं कमी प्रमाण आहे मोहा पडण्याचं. आपण बघू शकता या ठिकाणी असे लुसलुसीत असे मोहा आहेत या ठिकाणी. तर तुम्हाला एक आर्थिक फायदा या मोहापासून येतो. मग हे घरी नेल्यानंतर तुम्ही वाढवता का? वाढवतो. हां, म्हणजे वाढवल्यानंतर मग विकता? हां. तर कसं रुपये किलो जातात मोहा? ते जवळपास त्यांचा म्हणजे नेमका फिक्स भाव नाही काय. हां. कधी- तरी जवळपास? जवळपास 25 ते 30, हां. 30 ते 32 ते 30. म्हणजे जवळपास 30 रुपये किलो प्रमाणे हे जे वाढलेले मोह आहेत हां. ते विकत असतात आणि त्यांना या मोहापासून थोडा आर्थिक फायदा होतो. बघा, छोटासा मुलगा सुद्धा आपल्या आई बाबाला मदत करत आहे मोह वेचण्यासाठी. काय नाव रे तुझा? हार्दिक. जोरान सांग, काय नाव आहे? हार्दिक आहे. हां, तू मोहा वेचत आहे? हो का? हां. कोणासोबत आलास तू? आईसोबत? हो का? हां. वेच मग मोहा. हां, बघा, हे छोटे मुलं सुद्धा आपल्या आई वडिलाला मोह वेचण्यासाठी मदत करत असतात. या ठिकाणी हे मोह पडलेले आहेत आणि हा मुलगा, छोटा मुलगा, 3 वर्षाचा मुलगा हा वेचत आहे. हे बघा. हां.
गडचिरोली जिल्हा म्हटलं की जंगलव्याप्त जिल्हा म्हणून जिल्ह्याला ओळखला जातो. खूप मोठ्या प्रमाणात जंगल या जिल्ह्यामध्ये आहे आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे जंगलामध्ये मोहाची झाडंसुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत आणि मोहाचं झाड याला कल्पवृक्षसुद्धा म्हणतात, कारण की या मोहाच्या झाडापासून जे आदिवासी बांधव आहेत तर त्यांना आर्थिक फायदा मोठ्या प्रमाणात या मोहाच्या झाडापासून मिळत असतो. कारण जे मोहा आहेत ते मोहा जवळपास मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये मोहा पडणे सुरू होतात आणि गडचिरोली जिल्ह्यातील जे आदिवासी बांधव आहेत ते मोहा वेचतात. एक जो पंडुम आहे किंवा सण आहे तो सण साजरा करून किंवा पंडुम साजरा करून मोहा वेचायला सकाळला म्हणजे जवळपास 7 ते 8 वाजता ते आदिवासी बांधव जंगलामध्ये जात असतात. शेतामध्ये झाडं असतील तर शेतामध्ये सुद्धा मोहा वेचण्यासाठी आदिवासी बांधव जात असतात आणि त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होत असते. बाई मला हे सांगा, तुम्ही किती दिवस झाले आता मोहा वेचत आहात? झाले असतील 5-7 दिवस. 5-6 दिवसापासून आहे का? हां. मग हे मोहा वेचल्यानंतर कुठं वाढवता? घरी नेतो. हां, घरी नेता नाही का? हां हां 2 दिवस वाढवतो, 3रा दिवस वाढवतो. हां, म्हणजे जवळपास 2 दिवस तुम्ही वाढवता उन्हामध्ये आणि मग ते चुंगडीमध्ये किंवा याच्यामध्ये भरतो, हां हां म्हणजे जमा करता. जमा करते. हो का? हां हां. किती वाजता आल्या मग वेचासाठी? 8 वाजता. म्हणजे सकाळला 8 वाजता. हो का? किती वाजेपर्यंत वेचता मग मोहा? 10 वाजता. 10 वाजेपर्यंत. हां, यावर्षी मग मोहा पडत आहेत की नाही पडत आहेत? नाही पडत आहे. म्हणजे कमी पडत आहेत. हो का? हां हां हां. जे गेल्या वर्षी जर विचार केला तर गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी कमी पडत आहेत. म्हणजे गेल्या वर्षी 2 बडगे पडे, हो का? यंदा एकच बडगं पडलं. हो का? हां हां. म्हणजे गेल्या वर्षी 2 बडगे जमा होत होते तर यावर्षी एकच वडगा. हो का? हां हां. म्हणजे यावर्षी कमी पडत आहेत मोहा. हो का? हां हां. मग हे जे मोहा आहेत ते मग घरी नेल्यावर वाढवता का? हो, वाढवतो. हां हां हां. 2 दिवस. हो हो हो. मग व्यापारी येते का तुम्ही दुकानामध्ये विकता मोहा वाढल्यानंतर? व्यापारी येते, हां. त्यांना विकतो. हो का? हां. मोहा जे पडत आहेत यावर्षी मोहाचा सीजन तर बिलकुल नॉर्मल आहे सर. नॉर्मल नाही का? हां, हां, जे मोहा कमी हा कमी पडत आहे. झाड सफे वाढल्यावानी झाले. हां. मोहाचे ते जे मेन जो कुची राहते त्याच्यातूनच आपला फुल उगवते. हा तर फुल तो कुचीच नाही आला तर फुल कशावर निघाल? फुलला निघला म्हणजे मोहा नाही पडत. हा फुलच वारला. पाण्याच्या म्हणजे यानं तो फुलच वारला. गेल्या वर्षी थोडं चांगलं होतं. हा गेल्या वर्षी सीजन थोडा चांगला होता. या वर्षी 25% काजे नका. हा 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 25% काजे नका. ठीक आहे. यावर्षी सीझन कसं आहे म्हणजे मोहाचा? मोहा पडत आहे की नाही पडत? मोहा यंदा ते तसेच कांदे गोरे कोटी कोटी पडते, कोटी कोटी नाही. हां हां. सीजन यंदा कमीच आहे. हो का? हां. एका वर्षी मग किती मोहा वेचता म्हणजे जवळपास? होतेच ना 7-8 क्विंटल, पण यंदा नाही होत. हो का? हां. यावर्षी थोडं कमी आहे मोहा. हो, यंदा कमीच आहे. ठीक आहे. मोह वेचणीचा हंगाम हा गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा मिळवून देणारा हंगाम आहे. परंतु आज जंगलाचं प्रमाण कमी होत आहे. मोहाची झाडं पण दिवसेदिवस कमी होत आहेत. जंगल वाचलं तरच हे हंगाम वाचतील आणि हंगाम वाचला तरच येथील लोकांचं जगणं.